अंबरनाथ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहराचा झपाट्याने विकास होत आहे। त्यानुसार वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र शहरातील अनेक अंतर्गत रस्ते आजही फक्त 6 मीटर किंवा 7.5 मीटर रुंदीचे आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्षापूर्वी सर्व शहरांचे रस्ते किमान 9 मीटर असावे असे आदेश दिले होते। त्यानुसार आपल्या आसपासच्या सर्वच शहरांचे रस्ते 9 मीटरचे झाले आहेत, फक्त आपले शहर मागे आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात, पार्किंगची समस्या तसेच नागरिकांना दैनंदिन प्रवासात अनेक अडचणी निर्माण होत होते। अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस वाहन यासारख्या अत्यावश्यक सेवांनाही वेळेत पोहोचणे कठीण होते। विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर होतो। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अंबरनाथ पालिकेने मग हा निर्णय घेतला आहे। शहराच्या भविष्यातील नियोजनाचा विचार करता रस्ते रुंद करणे ही काळाची गरज आहे। 6 मीटर व 7.5 मीटरचे विद्यमान रस्ते किमान 9 मीटर केल्यास वाहतूक अधिक सुरळीत होईल, अपघाताचे प्रमाण कमी होईल, नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सोयीस्कर बनेल, तसेच शहराच्या विकासाला गती मिळेल। याशिवाय शहरामध्ये पूर्व व पश्चिम भागात अनेक ठिकाणी जुन्या इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत। या प्रकल्पांच्या दृष्टीने देखील प्रशस्त रस्ते अत्यंत आवश्यक आहेत। रुंद रस्त्यामुळे पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळेल, आधुनिक पायाभूत सुविधा सुधारेल आणि भविष्यात नियोजनबद्ध नागरी विकासासाठी आवश्यक जागा उपलब्ध होईल। यामुळे जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुलभ होऊन नागरिकांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक निवास व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होईल। चांगले व प्रशस्त रस्ते हे कोणत्याही विकसित शहराचे महत्त्वाचे लक्षण आहे। अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल। यासाठी 3 जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी या विषयाला एकमताने प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।